मार्केट आहे त्यामध्ये होणारा चढ उतार आपण बघतच आहोत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी बघूयात। महापूर आणि पावसानं शेतीमालाचं तर नुकसान झालंच आहे, सोबतच तुळजापुरातील नवरात्र महोत्सवाला सुद्धा मोठा फटका बसलाय। तुळजापुरात 1100 कुटुंब व्यापार व्यवसाय करतात। नवरात्र उत्सवासाठी त्यांनी मोठी खरेदी केली होती, मात्र यावर्षी पावसामुळे यात्रेला लोकांची संख्या घटली आणि या व्यापारी कुटुंबांना मोठा फटका बसलाय। गेल्या वर्षी तुळजापुरातून 650 किलो कुंकवाची विक्री झाली होती, मात्र यावर्षी 125 किलो कुंकू विकल्याचं व्यापारी सांगतात। व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असताना नगरपालिकेनं मात्र त्यांना जागा भाडं आणि इतर करांच्या नोटीस पाठवल्यात, त्यामुळे सूट मिळावी अशी मागणी आता व्यापारी करतायत। नवरात्राची सुरुवात ही अमावस्येपासून होत असते। अमावस्येच्या अगोदर 4-5 दिवस तर पावसाने एवढा धुमाकूळ घातला की अक्षरशः आमचा सेल हा 5% सुद्धा झाला नाही, एवढी भयानक परिस्थिती आहे। आणि आज पाऊस उघडलाय तर यात्रा गायब झाली। पावसामुळे काय झालेलं आहे, धंद्यावर एवढा परिणाम पडलाय की तिथं 1 रुपयाचा माल आणलेला आम्ही 4 आणि सुद्धा धंदा झालेला नाही। म्हणजे गोडाऊनला माल तसा ना तसा सगळा पडून आहे। 30% सुद्धा व्यापार सध्या झालेला नाही। या वर्षी 4 आण्या मागातून सुद्धा व्यवसाय नाही। हो, आलेले बांगडे आणलेले बांगडे याचा पैसे काढून बांगडे आणून ठेवलेले ते कसे ना कसेच आहेत। आत्ताची एक महत्त्वाची बातमी येते।